महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गाजलेल्या फोन टॅपिंग प्रकरणावर आता पडदा पडणार आहे। कारण या प्रकरणी सीबीआयनं तपास बंद करण्याविषयीचा अहवाल कोर्टानं स्वीकारलाय आणि त्यामुळे फोन टॅपिंग प्रकरणाची फाईल बंद होणार आहे। महाविकास आघाडी सरकारच्या काळातलं हे फोन टॅपिंग प्रकरण चांगलंच गाजलेलं होतं। 2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेदरम्यान महाविकास आघाडीतल्या काही प्रमुख नेत्यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप केला गेला होता। त्यावेळेला गुप्तवार्ता विभागानं रश्मी शुक्ला यांच्या सांगण्यावरनं हे फोन टॅप केले होते। बनावट नावं सांगून नेत्यांचे फोन टॅप करण्यात आलेले होते आणि त्यामुळे रश्मी शुक्ला कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या होत्या। काँग्रेसचे नेते नाना पटोले, संजय राऊत, बच्चू कडू, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी रश्मी शुक्लांच्या विरोधात ठपका ठेवण्यात आलेला होता। विधिमंडळ अधिवेशनात हा मुद्दा गाजला होता आणि त्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारनं गुन्हा दाखल केला होता। पुण्यातल्या बंड गार्डन पोलीस ठाण्यात शुक्लांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान रश्मी शुक्ला केंद्रीय प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफमध्ये गेल्या होत्या। इकडे महाविकास आघाडी सरकारनं हे प्रकरण मुंबई सायबर सेलकडे सोपवलेलं होतं आणि त्यामुळे रश्मी शुक्लांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात होती। मात्र 2022 मध्ये राज्यामध्ये सत्तांतर झालं आणि रश्मी शुक्लांना फोन टॅपिंग प्रकरणी मोठा दिलासा मिळाला। सीबीआयनं या प्रकरणी तपास बंद करण्याचा निर्णय घेतला। पण आता सीबीआयनं घेतलेल्या या भूमिकेवर विरोधकांनी सवाल उपस्थित केलाय। ईडीचं सरकार आल्याला क्लीन चिट दिली, पण कोर्टाने त्यांना त्या गोष्टीमध्ये सरकारला तासलं। पण आता हे प्रकरण सीबीआयला देऊन सीबीआयने कुठल्या कारणावर रश्मी शुक्लाला क्लीन चिट दिली? मला उत्तर मिळायला पाहिजे होतं ना। माझा फोन टॅप करतात, मला उत्तर दिलं गेलं नाही आणि यामधून उलट हे बाईंना क्लीन चिट मिळाली मॅडमला, म्हणजे हे तर उलटच झालं। फोन टॅपिंग प्रकरणावरनं बरंच राजकारण रंगलं। तसंच एकमेकांची राजकीय कोंडी करण्यासाठी तत्कालीन सत्ताधारी आणि विरोधकांकडून या प्रकरणाचा वापर करण्यात आलेला होता। मात्र सत्तांतरानंतर सगळं चित्र बदलून गेलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।